मित्रांनो, आज आपण आलो आहे शिखर शिंगणापूर श्री शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी। मित्रांनो, इथे शंभू महादेवांचं प्रथम दर्शन आहे। प्रथम दर्शन का आहे ते जाणून घेऊयात। ते महर्षी अगस्ती आणि दानवंत म्हणजे देव आणि राक्षसांत फार मोठं युद्ध झाले। युद्धामध्ये दानवंतांनी असुर शस्त्राचा उपयोग करून देवांची त्रेधा तिरपट उडवली होती। त्यामुळे इंद्रदेव हताशा होऊन ब्रह्मदेवांकडे गेले। ब्रह्मदेवांनी त्यावरील उपाय म्हणून कोतलगिरी पर्वतावर जाऊन श्री शंभू महादेवांची उपासना तपस्या करून शंभू महादेवांची मदत घ्यावी असे सांगितले। त्यावेळेस इंद्रदेव या कोतल पर्वतावर आले। त्यांनी येथे 2 लिंग स्वरूपातील पिंड दिसली। या ठिकाणी इंद्रदेवांनी रुद्राक्ष माळ परिधान करून सर्व अंगाला भस्म धारण करून त्या लिंगांवर ओम मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेश भाग्य शुक्राय महादेवाय नमो नमो असा अखंड जप केला। त्यानंतर एका लिंगातून अर्धांगिनी शिव पार्वती व दुसरे लिंगातून अर्धांगिनी विष्णू लक्ष्मी हे प्रकट झाले व त्यांनी इंद्रदेवांना अमृत कलश दिला। त्यामुळे इंद्रदेवांनी या ठिकाणचे नाव अमृतेश्वर असे नामकरण केले। या ठिकाणी बळीराजांनी एक तपस्या केलेली होती, म्हणून या ठिकाणाला अमृतेश्वर बळी मंदिर असे म्हणतात। फार पूर्वीच्या काळी रोज सकाळी कामधेनू गाय या 2 लिंगाच्या पिंडीवर दूध पाणळत असे। त्यामुळे या अमृतेश्वर बळी मंदिराच्या लिंगाच्या 4ही कोपऱ्यात गोमातेच्या पायाच्या खुणा आजही दिसतात, म्हणून येथे प्रथम दर्शन घेतले जाते। चला तर आपण वर पर्वतावर श्री शंभू महादेवांचं दर्शन घेत आहोत। आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे आणि वर पायऱ्या चढून चाललो आहे। तर मित्रांनो, आपण आहे सध्याला शिखर शिंगणापूरमध्ये। शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचा कुलदैवत आहे। महादेवाचे हे मंदिर आणि शिखर शिंगणापूर गाव दोन्हीही यादव कुळातील चक्रवर्ती सिंदनदेव महाराजांनी वसवले आहे असं म्हणतात। मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात 5 मोठे नंदी आहेत। देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंगन राजा होता। येथे येऊन तो राहिला। त्याने हे शिंगणापूर गाव वसवले। शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजी राजे भोसले आपल्या परिवारासहित येत असे। हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या खाजगी मंदिर म्हणून पण हे मंदिर प्रसिद्ध आहे। स्वतः महाराज व त्यांचे सहकुटुंब इथे दर्शनाला येत असत। हे मंदिर त्यांच्या खाजगी मालकीचे आहे। पाहू शकता मित्रांनो, आपण आलो आहे आता मंदिर परिसरामध्ये। एवढ्या मोठ्या दगडी पायऱ्या चढून वर श्री शंभू महादेवांचं आणि माता पार्वतीचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे। या साईडला पाहू शकता आपण प्रसाद विक्री स्टॉल आहे। मंदिराच्या भोवताली पूर्ण भक्त भाविकांची गर्दी आहे आणि मंदिराचं पेंटिंगचं काम सुद्धा चालू आहे। हे मंदिर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या खाजगी मालकीचे आहे। वरच्या साईडला सुद्धा पाहू शकता दर्शनाची लाईन लागली आहे। ही आहे दगडी दीपमाळ, पाहू शकता। इथे सुद्धा आहे दगडी डिकमल सुद्धा म्हणतो आपण। थोड्याच वेळात आपण शंभू महादेवाचं आणि माता पार्वतीचं दर्शन घेणार आहोत। पाहूयात आपण आतमध्ये आपल्याला व्हिडिओ शूटिंग काढण्यास परवानगी देतात। इथे आजोबा नगारा वाजवत आहेत। आपण आलो आहे पुढच्या साईडला, पाहू शकता। हे बाहेर जाण्याचा मार्ग आहे।
आणि समोर मुखदर्शन आहे। मंदिराच्या समोर 5 नंदी आहेत, ते हे पाहू शकता आपण। मंदिराच्या समोर गेट क्रमांक 1 जवळ आहे। मित्रांनो, आपलं दर्शन झालं आहे आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आतमधले फुटेज तुम्हाला दाखवू शकत नाही, क्षमा असावी। पाहू शकता या साईडला सुद्धा प्रवेशद्वार आहे मंदिरामध्ये येण्याचा। उंच असा दगडी कमान आहे इथे। चला आपण थोडंसं खाली जाऊया। पाहू शकता मोठी अशी कमान आहे। चला या साईडला जाऊया आणि इथे एक दगडी हत्ती आहे, पाहू शकता। या साईडला सुद्धा एक छोटीशी पिंड आहे। या मंदिराच्या वरून संपूर्ण असं शिंगणापूर हे गाव दिसत आहे, पाहू शकता। समोर सुद्धा एक दगडी प्रवेशद्वार आहे। हे मंदिर खूप ऐतिहासिक आहे, पौराणिक सुद्धा आहे। या साईडला पण मंदिर आहे, तिथे पण आपण जाणार आहे। पाहू शकता या साईडला सुद्धा हत्ती आहे। चला आपण वरच्या दिशेने जाऊयात। इथे गणपतीची मूर्ती आहे, इथे सुद्धा नगरखाना आहे। शंभू महादेवाच्या व माता पार्वतीच्या आरतीच्या वेळेस ह्या दगडी खोलीतून नगारा वाजवतात, पाहू शकता। आपण मंदिर परिसरामध्येच आहे। मंदिराच्या शेजारीच एक दत्तगुरु महाराजांचं मंदिर आहे, पाहू शकता। हे सुद्धा मंदिर खूप पौराणिक आहे। हे दत्त मंदिर आपण पाठीमागच्या दिशेने दाखवत आहोत। आतमध्ये आपण जाणारच आहे। पुढची बाजू नवीन बांधकाम केलेले आहे, पण हे सुद्धा दत्त मंदिर फार जुनं आहे। चला आपण इकडं जाऊया, बघूयात मंदिर उघडं आहे का। पाहू शकता हे महादेव मंदिर आणि हे अमृतेश्वर मंदिर। आपण सध्याला आहे दत्त मंदिर परिसरामध्ये। या साईडून पाहू शकता संपूर्ण असं छान निसर्गरम्य वातावरण आहे। मित्रांनो, शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते। चैत्र अष्टमीला शंकर व पार्वती यांचा विवाह हा मुख्य सोहळ्यांपैकी एक असतो। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल।